अनुश्री जरा बावटच आहे का? तुम्हाला काय वाटतं? असं विदाऊट डोकं लावता कसं पण खेळणार, काही विचार मागचा नाही, पुढचा नाही. कुठं पण भांडत बसायचं आणि काहीही बोलायचं. जेव्हा त्या प्राजक्तासोबत चाललं होतं, त्यावेळेला पण कशीही बोलते तिला पण, काहीही बोलते. त्या राकेशसोबत पण जेव्हा भांडण झालं, तेव्हा पण तिला चूक नाही एक्सेप्ट करायचे. स्वतःचंच खरं करायचं नाही मीच बरोबर, मेलच इगो येतोय त्याचं कुठे, असं तसं बोलते. काय हा बावटपणा चालू आहे तिचं, देव जाणो. आणि जेव्हा प्राजक्ता जाऊन त्या आपल्या दीपाली सह्याद्रीला सांगते की असं असं ती बोलते वगैरे, शिव्या देते, त्यावेळेला दीपाली ती स्वतःहून आली होती बाहेर अनुश्रीला बोलायला. तरीही अनुश्रीचं काय सुरू आहे, आली आईला घेऊन. असं कोण बोलतं यार? काही काय, ती मोठी आहे, ती आली आहे तुझ्याशी बोलायला, शिव्या नको देऊ म्हणून, मग असं काय बोलते? नंतर परत काय झालं की नंतर म्हणते आता घेऊन येईल पप्पाला. विशाल तिला समजवतोय की असं नको बोलू, शब्द, पण विशाल पण फसलाय त्यांच्या टोळीमध्ये. काय नाही, त्यांचं कसं होणार आहे त्यांनाच माहिती. असं वाटतं हिला पहिले बाहेर काढायचा. आवाज ऐकल्यानंतर असं कर्कश आवाज वाटतो हिचा, ऐकावासा नाही वाटत आवाज. अशी ही अनुश्री आहे. खूप जण तुमच्यापैकी पण अशा असतील ज्यांना अनुश्री नाही आवडते, खूप जण अशा असतील अनुश्री आवडते. पण ॲटलिस्ट ज्यांना आवडते ना, त्यांनी तिच्या चुका पण एक्सेप्ट करायला शिकवा तिला. कशी करते ती काय माहिती.